नमस्कार, मी राम ठाकरे, शिवसेना गटाचे, शिंदे गटाचे, शिवसेनेचे धनुष्यबाणाचे उमेदवार राम ठाकरे. मी अध्यक्षपदी माझी उमेदवारी आहे. तरी आता या ठिकाणी बोलायचं म्हणजे कसं, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार. माझे आमदार आहेत, नगर विकास मंत्री एकनाथ भाऊ शिंदे आहेत, आमची सरकार आहे. त्याच्यामधून मला जनतेने जर निवडून दिलं तर मी चांगला गावचा विकास करू शकेल. जे भकास समजा 10 ते 15 वर्षापासून आमची जी ग्रामपंचायत तर सोडून द्यावं, खेड्याची ग्रामपंचायत तरी बरी, म्हणजे अशी आमच्या इथल्या नगरपंचायती समजा अशी व्यवस्था झालेली आहे. तर मला वाटतं की जनतेने जर मला निवडून दिलं तर मी 100% हिमायतनगर शहराचा कायापालट करू शकतो. प्रचाराला आता अवघा एकच दिवस राहिलेला आहे आणि या ठिकाणी भाजपाचे देखील तगडे उमेदवार आहेत, तुमच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार आहेत, काय सांगाल? नाही, या ठिकाणी भाजपचा काही विषय येणार नाही. या ठिकाणी आता हे ऐन टाइमला समजा मी वानखेडे साहेबांना बोललो होतो की साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की बाबा तुमची काही इच्छा जर असेल समजा तर तुम्ही या ठिकाणी उमेदवारी करू शकता, मी माघार घेतो. आमदार साहेब स्वतः म्हणले, राम भाऊ तुम्ही बाबा जवळपास 25 ते 30 वर्षापासून सुद्धा एकनिष्ठ शिवसेनेचं काम करता आणि तुम्ही एवढं माघार घेऊन द्यायला कसं का साहेब? जर आपल्यामध्ये जर फूट होत असेल समजा, आपल्या समाजामध्ये काही फूट होत असेल समजा, या ठिकाणी आपला झेंडा फडकत नसेल तर त्या ठिकाणी त्यांची जर इच्छा असेल समजा तर कशाला बाबा त्यांनी जर आहेत आपण त्याच्या पाठीमागे राहू. मला फक्त एकी राहणं फार महत्वाचं वाटते. मी माझ्या यशाकरता मला माझं यश करावं किंवा माझ्या या ठिकाणी नगराध्यक्ष मी व्हावं, काहीतरी करावं असा विषय नाही. एकी राहूनच समजा या ठिकाणी आपण काहीतरी करू शकते, हे असा माझा उद्देश होता. त्याच्यामुळे मी त्याला 2 ठिकाणी मतदाराला मी एवढीच विनंती करतो की आता माझ्या मनामध्ये असं आहे की माझ्या हातातून काहीतरी हिमायतनगर शहराचा विकास घडावा. आतापर्यंत मी स्वतः नगरसेवक होतो फक्त. आता कधी मी नगरसेवक राहायचं, काँग्रेसचे आमदार राहायचे, काँग्रेसची सत्ता राहायची आणि प्रत्येक वेळेस समजा काही समजा 4-2 लाख रुपयाचा निधी जरी असला ना, जाणीवपूर्वक सुद्धा माझ्या वार्डामध्ये मला देत नव्हते. म्हणजे कारण काय बाबा, म्हणजे जाणीवपूर्वक सुद्धा मला डावळत होते. आता या ठिकाणी माझं एकच आहे की माझे आमदार झाले, माझे हेमंत पाटील झाले समजा, असे काही वरची नेते मंडळी आहे समजा, 100% त्यांना माहित आहे की याने या 20 वर्षापासून समजा पक्षासोबत आणि आमच्यासोबत कसा एकनिष्ठ राहिला आणि हेच माणूस आहे समजा. तर पैसे समजा या निधी जर आणून दिला समजा, ती योग्य प्रकारे या ठिकाणी संपूर्ण शहराचा समजा यानं विकास करू शकते. आणि समजा तुम्हाला एक सांगतो की बाबा याच्यामधून समजा काही मला जर तुम्ही काही म्हणत असाल समजा तर 100% याच्यामधून मी 1 रुपया घेणार नाही. म्हणजे कारण काय, आता समजा जमवायचे माझे दिवस गेले तर ज्यावेळेस मला जमवायचं होतं त्यावेळेस मी दुर्लक्ष केलं. आता काय मला जमवायची करायची इच्छा आहे? मला फक्त माझ्या समाजासाठी, माझ्या हिंदू समाजासाठी आणि सर्व हिमायतनगर शहराच्या संपूर्ण एकमेव विकासासाठी माझ्यासोबत तुम्हाला मी सांगतो जनता हे समजा, म्हणजे हे धर्म ते धर्म माझ्यापाशी नाही. मी प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालणार. योजना सुरू केलेली आहे, शहरामध्ये 8,500 महिलांचं देखील मतदान आहे. तुम्ही काय आवाहन करता लाडक्या बहिणींना? काय लाडक्या बहिणीला माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्हाला फक्त एकच सांगतो, प्रॉपर हिमायतनगरचा विषय सोडून द्या. लाडक्या बहिणीने जर विचार केला समजा तर संपूर्ण महाराष्ट्राची तख्तापलट करू शकते. रामभाऊ ठाकरे समजा एक साधारण व्यक्ती आहे समजा, मला तर कधी कुठेही नेऊन बसू शकतात. त्याने आमदार कोळीकर साहेबांना लाडक्या बहिणी साथ मिळाली होती विधानसभा निवडणुकीमध्ये, तुम्हाला मिळेल का? 100% माझी आशा आहे. 100% त्यांनी मला सहकार्य करतील. 100%. नाही, मी निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला मी सांगतो, आमच्या इथं मंजूर झालेले काम तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये कसं नवीन मुलींना समजा वसतिगृह 11 कोटीचा हे आहे, निधी आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो परमेश्वर मंदिरामध्ये शिशुभीकरण 1 कोटी रुपयाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्यानासाठी समजा 1 कोटी रुपये आहे. लकडोबा मंदिराचे या मंदिरात समजा 40 लक्ष रुपये आहेत. म्हणजे असे भरपूर काम आहेत. टोटल या ठिकाणी जवळपास म्हणजे 20-21 कोटी रुपयाचा निधी आहे या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं की आमची सरकार आल्याच्या नंतर ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होईल समजा, तर या ठिकाणी समजा जवळपास म्हणजे 65 कोटी रुपयाचा ड्रेनेज समजा या ठिकाणी संपूर्ण समजा नाल्या तुम्हाला दिसणार आहेत, संपूर्ण अंडरग्राउंड तिला. या ठिकाणी संपूर्ण मेन रस्ते जे आहेत समजा हिमायतनगर शहरामधले, हे जवळपास म्हणजे 89 ते 90 कोटी रुपयाचे हे रस्ते आहेत. असा 100-150 कोटी रुपयाचा समजा या ठिकाणी ही निधी 100% समजा आमदार साहेबाच्या प्रयत्नातून व्हायला लागला. आणि या ठिकाणी आमचे केंद्रीय आपले मंत्री आमचे एकनाथ भाऊ शिंदे जे समजा नगर विकास मंत्री आहेत ते 100% या ठिकाणी देतील. त्यांच्या आशीर्वादाने हे संपूर्ण होतील. या ठिकाणी आमचे हेमंत पाटील असो, आमचे आमदार असो, हे सर्व जाणीवपूर्वक माझ्याकडे लक्ष ठेवून की या ठिकाणी समजा बराबरीचे समजा
माझे सगळे आमदार खासदार होऊन गेले, मी जाग्यावरच हो. रामू तुला आज वेळ आणार आहे, काहीतरी होईल म्हणून फक्त एवढीच समजा त्यांनी एक हे म्हणजे आशा बाळगतात आणि त्यांचं भरपूर सहकार्य आहे. आणि जनतेच्या हातामध्ये सर्व आहे, जनता आहे, कोणाला कुठेही बसू शकते, कोणाच्या भूलथापीला बळू पडू नका. इमानदारी सोबत माझ्यासोबत एकनिष्ठ राहा. मी कधी कोणाच्या समजा विश्वासाचा घात करणारा माणूस नाही. जेवढं जमल तेवढं कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो की त्याचं समजा काम 100% मी पूर्ण करत, मी याचा त्याचा कधी म्हणणार नाही. बस एवढंच बोलतो मी.